सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. कामतेकर बंधू आणि परिवारातर्फे सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत. भारतीय संस्कृती ही सत्य आणि धर्माचं स्मरण करून देणारी प्राचीन संस्कृती आहे. या संस्कृतीमध्ये एक महत्वाचा भाग म्हणजे सृष्टी चक्रातील कालखंड. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग या 4 युगांची कहाणी आपल्याला एका शिलालेखात पाहायला मिळते. ही आहे केदारेश्वराची गुफा. इथे उभे असलेले 4 स्तंभ 4 युगांची साक्ष देतात. पहिलं युग म्हणजे सत्ययुग. एक असा कालखंड जिथे माणूस पाप, लोभ, मोह या गोष्टींना ओळखतच नव्हता. मानवाचे सर्व व्यवहार सत्याने होत असत. या युगात धर्म, ध्यान, तपस्या यांची साधना करणाऱ्या ऋषींचे अस्तित्व होते. धर्मप्रधान असलेल्या सत्ययुगात 4ही खांब भक्कम होते. कालांतराने माणसाची वृत्ती बदलून अधर्माला सुरुवात झाली. त्रेतायुगामध्ये रावणासारखा शंकराचा मोठा भक्त देखील त्याच्या अहंकाराने मानवतेचे सर्व नियम तोडत गेला. सत्याच्या आधारावर उभा असलेला पहिला खांब ढासळला. या युगामध्ये कैकेयीच्या स्वार्थापायी प्रभू श्री रामांना वनवास भोगावा लागला. धर्मस्थापनेसाठी त्यांना रावणासोबत युद्ध करावे लागले. स्वार्थी वृत्तीप्रमाणेच मनुष्यामध्ये क्रूरता आणि कपटीपणा असे दोष वाढू लागले. शकुनी मामासारखा कपटी आणि सुडाची भावना असलेले अस्तित्व उदयास आले. यामुळे कौरव आणि पांडवांमध्ये महाभारत झाले आणि महाभारतातील सर्वात गुणास्पद प्रसंग म्हणजे या अशा मानवाच्या नीच वृत्तीमुळे दुसरा खांब देखील ढासळला. धर्माला चढलेली ही ग्लानी दूर करण्यासाठी श्रीकृष्ण अवतरले आणि द्रौपदीच्या अग्नीचे भावाप्रमाणे रक्षण केले. कालांतराने मानवामध्ये लोभ, ईर्ष्या, मोह, माया या दोषांचे प्रमाण इतके वाढले की त्याला सत्याची जाणीवच राहिली नाही आणि मग कलियुग सुरू झाले. मोहमायेत अडकल्यामुळे मानव स्वतःचे कर्तव्य विसरून गेला आहे. स्वतःच्या आई वडिलांना वृद्धाश्रमात टाकणे, संपत्तीच्या लोभापायी स्वतःच्या भावाचे प्राण घेणे, स्वार्थासाठी फसवणूक करणे असे अनैतिक प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. मानवतेचा स्तर खालावून तिसरा खांब देखील ढासळला. कोणी पैशाच्या मोहात गुंतलंय, कोणी मोबाईलच्या स्क्रीन मध्ये हरवलंय, कोणी सोशल मीडियाच्या खोट्या दुनियेत जगतंय, तर कोणी प्रदूषण, लोभ आणि मानसिक तणावाच्या धोक्यात अडकून खचून जात आहे. आज बाहेरचं प्रदूषण आपल्याला श्वास घेऊ देत नाही आणि आतलं प्रदूषण मनाला जगू देत नाही. युग बदलली, काळ बदलला, पण एक गोष्ट मात्र बदलली नाही. सत्याचा शोध घेण्यासाठी मानवाची चाललेली धडपड. हे जीवन सार्थकी लावण्यासाठी मानवाला धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे पुरुषार्थ पूर्णत्वास न्यावे लागतात. जर आपण आपली कर्तव्ये जाणून घेऊन देवाचे नामस्मरण केले तर नक्कीच अधर्माचे प्रमाण कमी करू शकतो. धर्म आणि सत्य आणि माणुसकीच्या मार्गावर चालण्याचा आपण सर्वांनी गणरायाच्या साक्षीने निश्चय करूया आणि गणरायाला वंदन करूया. गणपती बाप्पा मोरया. तुझं नमन असो प्रथमेशा, तुझं नमन असो प्रथमेशा. भूस्वांग भुवन मयुरेशा, भूस्वांग